तर मी आहे गंधाली, परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते एक्सप्लोअर विथ गंधालीमध्ये। तर तुम्हाला माझ्या मागं मूर्ती बघून कळतच असेल तर मी कुठे आहे, तर मी आहे आता अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये। आणि इथे येण्यासाठी तुम्हाला माहीतच असेल की इथे येण्यासाठी फक्त बोलवणं यावं लागतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थांचं। आणि आत्ता मी तिथंच आहे, बघू शकता। आणि मी मंदिरात आहे, मी मंदिरामध्ये पण जाणार आहे, तर आता तुम्ही पण चला माझ्यासोबत मंदिरामध्ये। तर मंडळी, आत्ता आम्ही आलेलो आहोत अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाला। तर आत्ता आम्ही गाडी पार्क केली आणि आता आम्ही चाललो दर्शनाला। तर आता तुम्ही पण चला मंदिरामध्ये। आज खूप छान दिवस आहे। आज श्रावणातली एकादशी पण आहे आणि श्रावण महिना पण सुरू आहे। चला, खूप छान दिवस आहे आणि स्वामींचं बोलवणं आलं आणि आम्ही आता आलो मंदिरामध्ये। चला तर आम्ही आत्ता गाडी पार्क केल्यानंतर आता आम्ही मंदिराकडे चाललोय। हाच तो आता मंदिराकडे जायचा रस्ता आहे। तर आत्ता आम्ही जातोय मंदिराकडे। आत्ता तुम्ही हे जे बघत आहात डाव्या साईडला, तर ते आहे अक्कलकोटमधील अन्नछत्र, की जिथे सर्वांना प्रसाद मिळतो स्वामी समर्थांचा, हे तिथेच आहे। आणि आत्ता आम्ही ज्या रस्त्याने जात आहे तर तो आहे थेट मंदिराकडे जाण्याचा रस्ता। मंडळी, आता मी जिथे आहे तिथं फक्त येण्यासाठी स्वामींचं बोलवणं यावं लागतं, ते म्हणजे स्वामी समर्थ मंदिरात। तर तुम्ही पण चला माझ्यासोबत मंदिरात आतमध्ये। हा जायचा परिसर आहे मंदिरातला, आतमध्ये एंटर करायचा। हा जो रस्ता आहे तर तो हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। आणि जायच्या रस्त्याला खूप सारे फुलांचे वगैरे दुकाने आहेत, पेडांचे, मूर्तींचे। तर हा तोच रस्ता आहे, बघू शकता तुम्ही। आता ही जी वरती कमान दिसत आहे त्या कमानीतून आम्ही मंदिरामध्ये एंटर करतोय। आणि आतमध्ये मोबाईल अलाउड असल्यामुळे मी आतमधले शूट करू शकलेले नाही आहे, पण मला जेवढं शक्य आहे मी तेवढं शूट करून तुम्हाला दाखवलेलं आहे। तर तुम्ही नक्कीच बघा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थांचं दर्शन घडवत आहे। तर तुम्ही नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये खाली सांगा की तुम्हाला स्वामींचं दर्शन झालं ना, नक्कीच। आणि कमेंट्समध्ये नक्की सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ। हा माझा अक्कलकोटचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो मंडळी सबस्क्राईब कराच करा। आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बरं का। तर हा जो माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तर मला स्वामींचा प्रसाद मिळालेला आहे। नारळ, दोरा आणि त्यांच्या पादुकांना लावून हारसुद्धा मिळाला होता। त्यामुळे मला खूपच आनंद झाला होता आणि तुम्ही शब्दात सांगूच शकत नाही आहे। आणि तुम्ही जे हे आत्ता बघत आहात तर हे आहे स्वामींचा वटवृक्ष। आणि हे आतमधली बॅक साईड जे आहे की जिथं व्हिडिओ वगैरे काढून देतात, आणि मी तिथं काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता की किती छान आहे आतमध्ये आणि खूप प्रसन्न वाटत आहे। श्री स्वामी समर्थ। तर तुम्ही हा जो स्वामींचा तिथला जो फोटो बघत आहात, तर हा स्वामींच्या भक्तांनी कुठल्या तरी हा रुद्राक्षापासून तयार केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हा किती सुंदर आहे। आणि हे जे स्वामींची जी मूर्ती आतमध्येच ती एक स्वामींचं मंदिर आहे गाभाऱ्यात, हा तिथला व्हिडिओ आहे। आणि मी तुम्हाला तिथेच स्वामींचं सुद्धा दर्शन करवलेलं आहे। तर तुम्ही बघा, हे जे आहे आता आमचं दर्शन झाल्यानंतर तिथूनच हा बाहेर पडायचा मार्ग आहे। तर आम्ही तिथूनच बाहेर पडत होतो। आणि बाहेर पडायच्या पण साईडला खूप सारे दुकानं आहेत की जिथं खूप सुंदर अशा स्वामी समर्थांच्या मूर्त्या आहेत। तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर। आणि ही जी बॅक साइड आहे की जिथून बाहेर पडलं जातं। हा तिथूनच बाहेर पडायचा मार्ग आहे की जिथे आता बघितलं की तुम्ही स्वामींच्या मूर्त्या ते होत्या त्याच्या पुढेच हा बाहेर पडायचा मार्ग आहे। आणि जिथून मंदिरातून बाहेर पडलं जातं हा तोच मार्ग आहे। सगळ्यांनी नक्की
नक्की सांगा हा तुम्हाला माझा अक्कलकोटचा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला स्वामी समर्थांचं दर्शन झालं ना, नक्की मला खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि कमेंट्समध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अक्कलकोटचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा. आणि तुम्ही हे जे आत्ता मंदिर बघत आहात तर हे आहे आत्ता अक्कलकोटमधीलच गणपतीचं मंदिर आहे. जेव्हा आपण अन्नछत्राच्या बाजूलाच हे मंदिर आहे. खूप सुंदर हे गणपतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये अष्टविनायकाच्या प्रत्येक फोटो फ्रेम लावलेल्या आहेत आणि त्यांचं महत्त्वसुद्धा तिथं लिहिलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता आत्ता आम्ही ज्यांच्या मंदिरात चाललेलो आहेत तर ते आहेत श्री स्वामी समर्थ यांचे शिष्य म्हणजे श्री चोळप्पा महाराज यांच्या मंदिरामध्ये. तर तुम्ही बघू शकता. आणि आतमध्ये शूट करायचं अलाउड नव्हतं मंदिरात, त्यामुळे माझ्याकडे जेवढं शक्य शूट करायचं तेवढं मी केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तुम्ही हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. शेवटला अशी कुठली तरी गोष्ट आहे की जी मला तिथं दिसलेली की ती आत्ता सध्या नष्ट होत चालेल, तर तुम्ही नक्की हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आम्ही तिथं चोळप्पा महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या मंदिराच्याच लेफ्ट साईडला हे चोळप्पा महाराजांचं घर आहे की जिथं ती विहीर आहे की त्या विहिरीमधलं पाणी हे बारमाही असतं आणि त्या विहिरीतलं पाणी कधीसुद्धा आटत नाही. आणि तुम्ही शेवटपर्यंत बघालच की त्यांच्या घरामध्ये स्वामींनी वापरलेला आणि हे जे आहेत ते स्वामी समर्थांचे शिष्य चोळप्पा महाराजांचे घर आहे. आणि तिथंच आतमध्ये स्वामींनी वापरलेले अंगरखा वगैरे आहे आणि तिथं स्वामींचा फोटो पण आहे की तुम्ही बघा की स्वामींची उंची 7.5 फूट उंच होते स्वामी. आणि तिथं जे काका होते त्यांनीच ती माहिती आम्हाला सांगितलेली आहे. तर हे तिथलंच आहे. तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला सांगा. आणि हे जे तुम्ही बघत आहात तर ते स्वतः स्वामींनी वापरलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तिथं होत्या त्या आणि खूप सुंदर वाटलं खरंच तिथं पण जाऊन. असं एक वेगळंच. आणि तुम्ही तिथं हा स्वामींचा जर फोटो बघत असाल तर तो स्वामींचा रिअल फोटो आहे, रिअल. तर तुम्ही हे जे बघतच असाल की मी म्हणलेलं की जे आता नष्ट होत चाललेलं आहे तर ती आहे म्हणजे ही जुन्या काळातली पत्रपेटी. आत्ता कुठंच बघायला मिळत नाही आणि मला ही तिथं दिसली म्हणून मी त्याचा शूट करून घेतलेलं. तर तुम्ही सर्वांनी बघा कशी होती ती जुन्या काळात. तर मंडळी तुम्हाला हा जर अक्कलकोटचा ब्लॉग नक्कीच आवडला असणार आहे, मला खात्रीच आहे. आणि माझ्यामुळं सगळ्यांना स्वामी समर्थांचं दर्शन पण झालं असणार आहे. तर तुम्हाला हा अक्कलकोटचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि तुम्हाला हा स्वामी समर्थांचा अक्कलकोटमधला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला स्वामींचं दर्शन घडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आणि तुम्हाला दर्शन झालंच आहे असंच मी समजते. आणि मी या माझ्या ब्लॉगचा एंड करते. धन्यवाद नाही म्हणा. श्री स्वामी समर्थ. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.